100 मीटरला पोलीस भरतीला आता जे नवीन विद्यार्थी असतील किंवा 12वी झालेले किंवा नवीन उतरले असतील किंवा जुने पण असतील, 100 मीटरचा पोलीस भरतीला कसं असतं बाबा, स्टार्ट कसा असतो, इन कसा असतो, सेन्सर कसा असतो, टाइम स्टॉप कसा करतात, स्टार्ट कसा करतात, स्टार्ट कसा घ्यायचा पोलीस भरतीला, मार्क कसे मिळतात, काय चुका केल्या टाळल्या पाहिजे, काय योग्य रीतीने केलं पाहिजे, ह्याच्याबद्दलचा आज मित्रांनो व्हिडिओ आहे. तर मित्रांनो व्हिडिओ तुमच्या लय फायद्याचा असणार आहे, कारण की काही जण भरतीला गेलेले नसतात, त्यांना माहीत नाही की भरतीला गेल्यावर काय असतं. तुम्ही प्रॅक्टिस करताना कशी प्रॅक्टिस करता आणि तिथे गेल्याच्या नंतर तुम्ही कसा तुमचा परफॉर्मन्स देता, हे खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे तुम्हाला आज पळायचं कसं ते मी सांगणार तुम्हाला. स्टार्ट एंड सेन्सर असल्यावरती कसं पळायचं. कोणताही वर्कआउट सुरू करण्याच्या अगोदर वॉर्मअप करणं खूप गरजेचं असतं. त्यासाठी 400 मीटरचे 2 ते 3 राऊंड मारल्यानंतर तुम्ही वॉर्मअप वर्कआउट केल्यानंतर तुम्ही तुमचा जो मेन वर्कआउट असेल त्याला सुरुवात करावी, जेणेकरून तुमचा पुढील वर्कआउट पूर्ण बॉडी वॉर्म झाल्यानंतर चांगला टायमिंगनुसार होईल. ह्या व्हिडिओमध्ये हँड मुवमेंट आणि लेग मुवमेंट तुम्ही पहा, जेणेकरून तुमचा 100 मीटरमध्ये ह्याचा भरपूर फायदा होऊ शकतो. कारण की जेवढे तुम्ही हँड मुवमेंट फास्ट कराल तेवढं तुमची बॉडी तेवढ्या फास्टने चालणार. व्हिडिओ लय महत्त्वाचा आहे हां. तर मित्रांनो व्हिडिओला काही मी काय वेळ लावत नाही, कसं एकदम शॉर्टकटमध्ये कमी वेळामध्ये तुम्हाला सांगतो. समजा आता पहिल्यांदा बॉडी वॉर्म करून मित्रांनो तुम्हाला वर्कआउटला सुरुवात करायची आहे. मी सांगतो तुम्हाला इथून तुमचा स्टार्ट आहे. पोलीस भरताना ह्या बाजूला एक सेन्सर असतो लावलेला, त्या बाजूला एक सेन्सर असतो लावलेला. आपण त्या रेषेला क्रॉस केल्याच्या नंतर सेन्सरला तुमचा टाइम चालू होतो. तुम्हाला 100 मीटरला असतो 11.50 सेकंद आणि मुलींना 14 सेकंद. त्याच्या आतमध्ये आला तर तुम्हाला आउट ऑफ बसतं. पण ह्याचा एक फायदा आहे मित्रांनो सेन्सरचा, तुम्हाला माहीत आहे की नाही ते सांगतो, नसेल तर मी आहेच तुम्हाला सांगायला. इथून स्टार्ट आहे, तुम्हाला तुम्ही जागेवरनं पळाला तर तुमचं काय होतं माहिती आहे का. मी आता एक नाशिकला सेशन घेतलं होतं, तिथल्या पण मुलांना मी ही माहिती चांगली दिली, त्यांना खूप फायदा झाला त्या गोष्टीचा. पण तुम्हाला आपला यूट्यूब चॅनल आहे, तुमचा सेन्सर इथं आहे, ह्या रेषेला क्रॉस करायच्यानंतर तुमचा टायमिंग चालू होतं. त्याच्यामुळे काय करायचं मित्रांनो, इथून तुमचं लगेच पाहिजे त्या पद्धतीने स्पीड वाढत नाही, समजलं का. तुमचं स्पीड वाढतं, पुढे एक 15 ते 20 मीटर गेल्यानंतर तुम्ही दन पळता. पण तुमचं ते जे 15 ते 20 मीटरचं अंतर ह्याच्यामध्ये तुमचे 3 सेकंद जातात, समजलं का. ते 3 सेकंद कसे कव्हर करा, 3 सेकंद म्हणजे झाले 6 मार्क 8 मार्क, समजलं का. आपली ही जी रेष आहे, जो सेन्सर आहे त्याच्या मागून आपल्याला पळायचं, म्हणजे एक टेक ऑफ घ्यायचं आपल्याला, टेक ऑफ, समजलं का. आपण लॉंग जम्प मारताना कसं मागून पळत होतो आणि एकदम उडी मारतो, लांब जाते. आणि जागेवरनं जर तुम्ही लॉंग जम्प मारली तर तुमची लॉंग जम्प पाहिजे त्या पद्धतीने जाणार नाही, समजलं का. त्यामुळे टेक ऑफ मागणं घ्यायचं आहे, रनवे मोठा पाहिजे तुमचा. मागून 10 मीटर इथूनच स्टार्ट करायचं, आपल्याला डोक्यात ठेवायचं आपल्याला 120 मीटर पळायचे. म्हणजे त्या रेषेपासून इकडं 10 मीटर आणि पुढं जे फिनिशिंगचे जे 2 सेन्सर असतात, फिनिशिंगला पण 2 सेन्सर असतात, त्याच्या पुढं 10 मीटर असं मला 120 मीटर रनिंग करायचे, पण फास्ट. त्यामुळं तुमचा रनवे हा 10 मीटरचा एक्स्ट्रा पाहिजे. इथून तुम्ही फास्ट घ्यायचं, तुमचं स्पीड पुढून वाढणार, तुमचा टाइम स्टार्ट तिथून होणार, इथून टाइम स्टार्ट होणार नाही. तिथं काही ठिकाणी पळून देतात किंवा नाही पळून देत, समजलं का, मागून. त्यामुळं 1-2 शिव्या खायच्या वाटलं तर पोलिसांच्या, पण मागूनच पळायचं. ही गोष्ट तुम्हाला समजली का काय, मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही अशी प्रॅक्टिस तुमच्या तिथं करता का नाही ते मला माहीत नाही. तुम्हाला 100 मीटरचे पण स्प्रिंट तुम्हाला दाखवतो मी तुमच्या एक उदाहरणासाठी मित्रांनो. 10 मीटर हे समजलं तुम्हाला. इथून पळाल्यानंतर तुमचा टाइम चालू होणार इथून या सेन्सरने. पण तुम्ही जे इथून फास्ट घ्याल, पण शेवटचं तुमचं जर 70-80 मीटर राहतं, संपतं आणि शेवटला 20-30 मीटर राहतं, तेव्हा तुमची बॉडी लॉक होते किंवा तुमचे पाय उचलत नाही किंवा ताकद राहत नाही. पण ते काय होतं मित्रांनो, तुम्ही जसं डोक्यात घेतलं इथून 10 मीटरचं, तसं शेवटला आपल्याला 110 मीटर पळायचं. नंतर म्हणजे स्टॉप झाल्याच्या नंतर तुम्हाला 10 मीटर पुढे फिनिश करायचं आहे. तो जो झोन आहे 20-30 मीटरचा, तिथं पण तुम्हाला फास्ट पळायचं. नाही तर इथून चांगलं केलं तर पुढे गेल्याच्या नंतर पात्र हाकसाल तुम्ही, असं नाही झालं पाहिजे. त्यामुळं ते स्पीड चांगलं पाहिजे, जेणेकरून फिनिशिंग पण चांगली झाली पाहिजे. समजा फिनिशिंग जर तुमची चांगली झाली नाही तर तुम्हाला तुमचा टायमिंग बोगस येणार. तुम्ही मधल्या झोनमध्ये किती पळाला तरी काय उपयोग नाही जर फिनिशिंग जर चांगली नसेल तर. ही गोष्ट समजली तुम्हाला. बस आता समजा तुम्ही तिकडे 100 मीटर तुम्हाला सोडलं सेन्सरने, एकदम रप 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 पळत आला तुम्ही आणि मस्त तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही स्टार्ट टू विन एकदम खतरनाक गेलं. तुमचं फिनिशिंग इथं आहे,
मी तुम्हाला सांगितलं तिकून पळत आला 100 मीटरचा फिनिशिंग येते, तिथे एक्सटेन्सर तिथे एक्सटेन्सर, ह्याला क्रॉस केल्याच्या नंतर तुमचा 100 मीटरचा टायमिंग स्टॉप केला जाईल. मग तुम्ही काय करा, एकदम फास्ट मध्ये यायचं आणि एकदम पुढे फिनिश करायचं आहे. म्हणजे काय, तुम्ही तुमचं फिनिशिंग जर जवळ दिसलं, तुम्हाला तुमची रेस जवळ दिसली, तुमचं डेस्टिनेशन ते जवळ दिसलं, तर तुम्हाला तुमचं स्पीड कमी होतं, तुम्ही बॉडी सोडून देता, हे झालं आणि थोडंसं स्पीड स्लो करता एवढ्याशा अंतरामध्ये. ते स्पीड अजिबात स्लो करायचं नाही. मगाशी सांगितलंय, स्टार्टिंग करताना 10 मीटर मागून आणि फिनिश करताना 10 मीटर पुढं, म्हणजे आपल्याला 120 मीटर रनिंग करायचं, एकदम पुढे जायचं. बॉडीचं स्पीड थांबलं नाही पाहिजे, एवढं बॉडीला स्पीड पाहिजे. समजलं का मित्रांनो? इथं तुमचे मार्क 100% वाचणार. तुम्हाला 2 मार्क मित्रांनो ते मिळून जाणार. म्हणजे सेन्सरचा फायदा एकच आहे. भरपूर जण म्हणतात की सेन्सरचा फायदा नाही, पण काही त्यांच्या काही चुका होत असतात त्या वेगळ्या, पण तुम्हाला इथं फायदा होणार. त्यामुळे ह्याचा फायदा तुम्हाला घ्यायचा मित्रांनो. स्टार्ट टू एंड 120 मीटर, 100 मीटरचा 11:50, मुलींचा 14 सेकंद, 15 पैकी 15 मार्क घ्यायचे. समजलं मित्रांनो? कॉमेंट बॉक्समध्ये सांगा पटकन. आता मित्रांनो तुम्हाला एक डेमो दाखवतो स्टार्टचा एंडचा, त्याशिवाय काही जणांच्या डोक्यामध्ये बसणार नाही. हे बघा, आणि आपण जे 4 पॉईंट वाले स्टार्ट घेतो, 3 पॉईंट वाला स्टार्ट घेतो, ते इथं काही एवढे महत्वाचे नाही. हे शिकून जर तुम्ही केलं तरी काय नाही, पण तुम्हाला सोपं सांगतो तुम्हाला की इथंच तुमचं स्टार्ट आहे, इथं स्टार्ट आहे, तुम्हाला मागून पळायचंय. स्टार्ट कसा घेणार, हेच मोमेंट पण एकदम फास्ट रप रप रप, हे फक्त 10-20 मीटर दाखवायचंय. समजलं का? स्टार्ट माझ्या पैसे आहे आणि पळतोय तर तिथून मी क्लॅप करणार आहे. स्टार्ट टू एंड एक 20-30 मीटर फक्त, पूर्ण पंचर हँडस्विंग फास्टमध्ये मी सेट आणि क्लॅप करणार आणि मुवमेंट बघायचे. सेट, बस बस बस, घे इकडे. समजलं का मित्रांनो? स्टार्टला आपल्याला कसं स्टार्ट घ्यायचं आहे, या पद्धतीने पूर्ण पंजावरती बॉडी मुवमेंट घ्यायचं आणि क्लॅप झाल्याच्या नंतर रपकन आपल्याला निघून जाय, राप 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 राप, बॉडी थोडीशी झुकलेली, हळूहळू बॉडी वरती घ्यायची. मधल्या झोनला पण ते स्पीड, फिनिशिंगला पण ते स्पीड. ह्या गोष्टी समजल्या तुम्हाला? क्लिअर. आता तुम्हाला फिनिशिंगचं सांगतो. फिनिशिंगचं समजलं का मित्रांनो? आता फुल डेमो दाखवते 100 मीटर स्टार्ट इन फिनिशिंग मिडल पेस कसं रनिंग करायचं मित्रांनो. आता हा 100 मीटरची लाईन इथं आहे, समजा सेन्सर इथं आहे आणि आता तो पाळणार तिथून आहे पूर्ण 100 मीटर, आणि फिनिशिंगला पण मी एक माणूस थांबवणार आहे आणि तो 10 मीटर कसं पुढे फिनिश करतोय फास्ट मध्ये, आणि चेस्ट फिनिशिंग करायचे मित्रांनो. चेस्ट फिनिशिंग करणार आहे. मिडल पेस कसा असणार आहे आणि फिनिशिंग पेस कसा असणार आहे तर तुम्ही नक्की बघा. मी तुम्हाला प्रॉपर पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये दाखवतो. हो, काम बेकार असतात, एकदम प्रॉपर दाखवतो आपण. उगाच काय बदलल्या आणि काही पण आपण सांगत बसत नाही. चला गाडीवर बसा. तर मित्रांनो तुम्हाला मी ज्या पद्धतीने दाखवलं, तुम्हाला त्या गोष्टी समजायचं असेल. आणि तुम्ही 100 मीटरची प्रॅक्टिस पण ठेवायच्या, कारण की कसं 100 मीटरला भरपूर जणांना कमी मार्क पडतात. पोलीस भरतीला गेल्याच्यानंतर ह्या गोष्टी करायच्याच, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजे. तर मित्रांनो अजून तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहिजे मला ते नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढचा व्हिडिओ मी 100 मीटरसाठी वर्कआउट कोणता करायचा, काय स्ट्रेंथ पाहिजे, 100 मीटरसाठी ताकद लागते. समजलं का मित्रांनो? अंगामध्ये ताकद नसेल तर वाढता येणार नाही. त्यामुळे जास्त लॉंग पळून तुमचा 100 मीटर वाढणार नाही मित्रांनो. खाणं पिणं, ताकद पाहिजे, व्यायाम पाहिजे, जिम वर्कआउट पाहिजे, लेग वर्कआउट पाहिजे, अशा मसल पाहिजे मस्त आहे की रंग एकदम ताकदीने पाळता येतं. समजलं का मित्रांनो? त्यामुळे काय अडचण नसेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो. तुमच्यासाठी नक्कीच एक चांगले व्हिडिओ करायचा आपण प्रयत्न करणार. प्रयत्न काय दरवर्षीच करतोय. येड्या पाहिलं युट्यूब चॅनेल आपला, आपण खतरनाक पूर्ण गाईड करतो. कमेंट करा. जय महाराष्ट्र. दात नव्हतं कसलं काय सकाळी? अरे काय लाका भारतीय करता तुम्ही? लिंबाच्या काढून पित्ती होत नाही. आता हाय व्हिडिओ, त्यामुळं एक व्हिडिओ एखादं उदर सांगितलंच पाहिजे तुम्हाला. चालू आहे ना? जाऊ दे, मरू दे, मी नाही सांगणार. परत म्हणते नाही घेतलं, सांगूच का? अरे काय ते धैर्याचं सांगणार, दुसरं कोणाला सांगणार नको. मग मास्तरने मानावं घेतलं. कुठेही प्रॅक्टिस करा मित्रांनो,
जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन प्रॅक्टिस करा किंवा देवाकडे जा, तिथं कष्टच करायला लागणार, समजलं का मित्रांनो. हा, त्यामुळे कष्ट करायला लागणार आहे. कोणाकडे बी जा प्रॅक्टिसला, दम आपल्यात ठेवायला लागतो, समजलं का. हा बदलला तो बदलला, तो बदलला तो बदलला. तर 2-3 म्हणतात आपल्या बापानी ठेवलंय का. बापानी लय चोपलं बाय भिकार चोटानं, तुम्हाला माहितीये का. तिथं ती ज्याला रात्रभर दिवसभर कष्ट करीतात, पुढं काय काम आलं आणि इकडं पैसे भर भिकार चोट, असे टाइम लावून 60 ठोके टाकले पाहिजे तुमच्यावरती, समजलं का. नसन तुम्हाला भरत्या करायचा, भरत्या करू नका ना. कामाला जा कुठं तरी गोडाऊन मध्ये, मग त्या आई बापाला गाला फसवता, झोपा काढता, रनिंगला येणार नाही, ग्राउंडला येणार नाही, अभ्यास नाही, परीक्षा नाही, मार्क पडत नाही, मला होत नाही, मग कशाला थांबता, जा, करू नका तुम्ही भरत्या. तुमच्यामध्ये जर दम तुम्हाला वाटत नसेल तर तुम्ही करूच नका, सोडून द्या, दुसरं काहीतरी करा. दरवर्षी 20-20 लाख फॉर्म त्या पोलीस भरतीला, काय गतोड आहे, 15,000 जागा 20 लाख फॉर्म, भरूच नका तुम्ही. ते कसं असतं, 5-6 महिने करा, तुमच्यात तर दम नसेल, तुम्हाला वाटत नाही कोण होतच नाही. किती तुम्ही पॉझिटिव्हली गाडा, किती मोटिवेशन स्टोरी स्टेटस ठेवले, पण तुमच्यावर होतच नाही, तर तुमचं क्षेत्र निवडा ना. ह्याचं त्याचं बघून जर तुम्ही पोलीस भरती करत असाल, ह्याचं स्टेटस बघितलं, तो शेजारचा पोलीस झाला, हे झालं ते झालं, आता माझ्यातले ताकद आले, मी सिंगम पिक्चर बघितला, माबाना बाजीराव सिंगम व्हायचंय. पिक्चर बघून थोडीच आहे, ते डिसिप्लिन लागतं अंगामध्ये पहिल्यापासून. स्टार्ट टू एंड एकच स्पीड, जसं 100 मीटरचा असतं, 1600 मीटरचा स्टार्ट टू एंड ऑल आउट, एकच वर्कआउट, एकच ताकदीने, एकच डोक्यामध्ये संयम, आणि शेवटचं फक्त पोलीस भरती करायचीच असेल तर. कसं वाटलं. जय महाराष्ट्र.